बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत या निवडणुकांच्या बाबत माहिती दिली आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी या मतदानाची मतमोजणी होणार आहे, म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे बहुचर्चित असलेल्या महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वांनीच आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी सुद्धा तयारीला सुरुवात केली असून दुसरीकडे मात्र राज्यामध्ये जी युती आहे, आघाडी आहे, त्यांच्यामध्ये सध्या नेमकं काय घडतंय हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पहिल्या टप्प्यातील मतदान झालं. आता 20 जानेवारी रोजी उर्वरित निवडणुकांसाठी मतदान होणार आहे आणि 21 जानेवारी रोजी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान जे झालं त्या मतांची मोजणी होणार आहे. मात्र यानंतर लागलीच महापालिका निवडणुका होते. या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा चित्र पाहायला गेलं तर जे चित्र आपल्याला नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं तसंच चित्र आता महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यानुसार पाहायला गेलं तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोन्हीमध्ये म्हणजे युती आघाडी यांच्यामध्ये एकमत होताना पाहायला मिळत नाही. एकीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार तर दुसरीकडे महायुतीच्या माध्यमातून लढणार. महाविकास आघाडीचा महापौर होणार तर दुसरीकडे सांगितलं जातं महायुतीचा महापौर होणार. मात्र जर सध्या स्थानिक पातळीवरती जर राजकारण पाहिलं तर या महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यामध्ये ताटातूट पाहायला मिळत आहे. सध्या प्रमुख आहे ते म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई. या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर मुंबई महापालिका निवडणुकीवरती महापौर कोणाचा होणार, महाविकास आघाडी का महायुतीचा, याकडे आता रस्सीखेच सुरू झाली आहे. आणि यामध्ये सुद्धा रस्सीखेच सुरू आहे ती म्हणजे अंतर्गत पक्षांमध्ये. कारण पाहायला गेलं तर या महायुतीमध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल यांच्यामध्ये चर्चा होते, मात्र तोडगा निघत नाहीये. कारण अनेक प्रमुख म्हणजे ज्यामध्ये मुंबई आहे, बाजूला असलेले ठाणे आहे, त्यानंतर नाशिक आहे, कल्याण आहे, पुणे आहे, अशा या प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुकांमध्ये नेमका निर्णय कसा घ्यायचा यावरती अजूनही चर्चा सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी ज्या पक्षाचं बळ आहे त्यांना मात्र सध्या जोरदार चर्चा सुरू केली आहे. जोरदार साधारणतः अनेक उमेदवार सुद्धा इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यामध्ये सध्या पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये जर सुरुवातीला बोलायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये एकंदरीत एकमत होताना पाहायला मिळत नाही. यामध्ये सुरुवातीलाच काँग्रेसनं आपली वेगळी वाट निवडलेली आहे. कारण ज्या प्रकारे पाहतो की महाविकास आघाडीमध्ये येतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस. यामध्ये शिवसेना सध्या मनसेसोबत युती करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही ठाकरे बंधू हे अनेक महिन्यांपासून एकाच मंचावरती पाहायला मिळत आहे. कौटुंबिक भेटी असतील, राजकीय भेटी असतील. मात्र या भेटीनंतर आता निवडणुका लागल्यात महापालिकेच्या. यामध्ये समोर आहे विरोधक आहेत ते म्हणजे भाजप आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी आणि मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी लढा देण्यासाठी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करण्याचं ठरवलं. मात्र नेमकी आता युतीची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आता या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर या युती संदर्भातली चर्चा लवकरच थांबणार आहे. कारण लवकरच युतीची सुद्धा घोषणा होणार आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे. मात्र दोन्ही पक्ष प्रमुखांवरती हे सर्व काही डिपेंड आहे. कारण साधारणतः पाहायला गेलं तर सध्या स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये असेल किंवा या सगळ्या राजकारणामध्ये असेल, सध्या ज्या प्रकारे कौटुंबिक भेटी या दोन्ही ठाकरे बंधूंच्या होतात त्यावरून असं ठरवलं जातंय की या दोन्ही बंधूंची युती झालेली आहे. मात्र अद्यापही यावरती निर्णय नाहीये. आता या संदर्भातला निर्णय आगामी काही दिवसातच होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे. दरम्यान यावरती एकीकडे ठाकरे बंधू आहेत तर दुसरीकडे काँग्रेसनं सध्या पाहायला गेलं तर वेगळी निवडलेली वाट आहे. कारण आपण पाहतोय की काँग्रेसनं मनसेला महाविकास आघाडीमध्ये सोबत घेण्याला विरोध केलाय. कारण एकीकडे कायदा हातात घेणं, दडपशाही करणं, उत्तर भारतीय मतदान असो किंवा या सगळ्यामध्ये मनसेनं सातत्यानं घेतलेल्या भूमिका असतील, याला कुठेतरी काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी सुद्धा विरोध केला तर काँग्रेसच्या दिल्लीतील प्रमुख नेत्यांनी सुद्धा सर्व काही स्थानिक पातळीवरती ठरवलं जाईल असं सांगितलंय. त्यामुळे निश्चितच आता या सगळ्यामध्ये काँग्रेसची वेगळी वाट पाहायला मिळते. तर आता महाविकास आघाडी म्हणून मुंबई असो किंवा प्रमुख शहरांमध्ये निवडणुका महापालिकेच्या लढणार का काँग्रेस वेगळं लढून
या सगळ्यामध्ये काही वेगळं समीकरण निर्माण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता आपण हे पाहिलं महाविकास आघाडीचं. आता महायुतीबाबत बोलायचं झालं तर या महायुतीमध्ये सुद्धा असाच प्रकार आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची महायुती सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा सध्या या सगळ्या चर्चेमध्ये सध्या लांब असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आजच या सगळ्याची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना भाजपचे मंत्री असतील, शिवसेना भाजपच्या महायुती समन्वय समितीतील सदस्य असतील यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एकंदरीत महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढायची असं ठरलं. मात्र अजूनही पाहायला गेलं तर मुंबईचं चित्र जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये 3 पक्षांमध्ये अजूनही सध्या नेमकं काय करायचं हे ठरताना पाहायला मिळत नाहीये. कारण जागा भरपूर आहेत. अशामध्ये सिटिंग नगरसेवक असतील म्हणजे सिटिंग जे जिंकलेले नगरसेवक असतील त्यांची त्या जागेवरती नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे सुद्धा या सगळ्यावरती सुद्धा लक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना असो किंवा भाजप असो यांच्यामध्ये जरी एकत्रित लढायचं ठरलं तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नवाब मलिक यांच्यावरती भाजपकडून जे विरोधक होते त्यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मुळामध्ये त्यांच्यावरती देशद्रोहासारखे आरोप सुद्धा करण्यात आले होते. दाऊदशी संबंध असल्याचे सुद्धा आरोप त्यांच्यावरती करण्यात आले होते. आणि आता मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक चर्चा असो किंवा लढवण्याच्या विरोधात चर्चा असो किंवा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र नवाब मलिक जर युती संदर्भातील असेल, जागा वाटपा संदर्भात असेल किंवा एकंदरीत या चर्चेमध्ये आले तर भाजप असो वा शिवसेना या चर्चेमध्ये सहभागी होणार नाही असं त्यांनी थेटपणे सांगितलंय. त्यामुळे आता राष्ट्रवादीला मुंबईमध्ये वेगळा विचार करावा लागतो का? राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे काही वेगळा निर्णय घेऊन ज्या प्रमुखांचे म्हणजे नवाब मलिक यांच्या नवाब मलिक यांचं प्रमुख म्हणून नाव समोर येत असताना प्रमुख म्हणून चर्चेसाठी वेगळा नेता, वेगळा चेहरा निवडणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो जागा वाटप नेमकं कसं ठरणार, जागा वाटपामध्ये कोणाला किती जागा मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय या सगळ्यामध्ये महापालिका निवडणुका ज्या जवळपास अनेक वर्ष रखडलेल्या होत्या त्या आता होत असताना अनेक नगरसेवकांनी सुद्धा या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या मारलेल्या आहेत. त्या माजी नगरसेवकांचं काय होतं, त्यांना या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळते का? जे इच्छुक आहेत त्यांना म्हणजे अशा कार्यकर्त्यांना या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या दरम्यान या सगळ्यावरती आता आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोळीसर, मी वैभव पाटील, मुंबई.